तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश बनकर, आपल्या चॅनल तुमचं स्वागत आहे. आणि आज तारीख आहे 24 जून 2025. तर आज आपण नाईटला स्टार्ट केली आहे ड्युटी. याचं कारण असं आहे की उद्या मॉर्निंगला आपल्या रूम शिफ्टिंग वगैरे करायचं आहे, त्यामुळे थोडा टाईम वगैरे लागणे, उद्या सुट्टी असणार आपली. तर आपण आज रात्री असंच मी चालू केलं, झोप पण तशी लागत नव्हती, म्हटलं हाफ डे करून बघूया आपण 8-9 तास नाईटला. म्हणजे आता वाजले 6:15, आपण डांगे चौकात आलो CNG भरायला, लाईन लागली आहे. तर CNG भरल्यावर बघूया, आपण कंटिन्यू उभं राईड कंप्लीट करूया आणि बघूया मॉर्निंगला आपण 10 वाजेपर्यंत किंवा 9:30-10 वाजेपर्यंत बघा किती अर्निंग होती आपली आणि रात्रीचा ॲव्हरेज किती भेटतोय गाडीला. आणि आपण एकदाच फक्त फुल CNG करणार आहे आणि जेव्हा CNG संपल तेव्हा आपण घरी जाणार, आपण रिटर्न फील वगैरे करणार नाही आहे. त्यामध्ये जेवढा बिझनेस वगैरे होईल आपला, तर बघूया एका फुल CNG मध्ये रात्रीला किती बिझनेस होतोय आणि आपल्याला किती वेळ लागते, म्हणजे किती टाईममध्ये किती CNG जातो आणि किती बिझनेस होतो ते आपण आज बघणार आहे. तर बघ, तर पहिल्या उबरच्या 2 ट्रिप कंप्लीट केल्या आपण. आपल्याला वाकडवरनं दापोडीला ड्रॉप करायची ट्रिप लागली. 12 किलोमीटरची 190 दिले. त्यानंतर दापोडीवरनंच परत इथं बुधवार पेठेजवळ ड्रॉप करायचे, त्याचे सुद्धा 190 रुपये दिलेत. तर दोन्ही सेमच प्राईसच्या राईड लागल्या, म्हणजे 2 राईड कंप्लीट केल्या जातात. आपण आहे इथं बुधवार पेठेजवळ, आता ऑनलाईन आहे, आता बघूया इथं राईड लागते की नाही. आणि बघूया आता लांबची जशी राईड घेऊया परवडण्यासारखी. एक छोटी ट्रिप लागली होती, स्वारगेटवरनं बुधवारपेठच्या अलीकडे ड्रॉप करायचं होतं. म्हटलं कंप्लीट करूया. एक छोटासा आपला टार्गेटमध्ये एक ट्रिप कंप्लीट होईल. त्यामुळं आपल्याला त्याचे 2.5 किलोमीटरचे 81 रुपये भेटलेत. ठीक आहे, दादा 5 मिनटं लागले कंप्लीट करा म्हणून केली लगेच. तर बघा पुढची ट्रिप कुठे लागते. पुणे एअरपोर्टला ड्रॉप केलं आहे कस्टमरला. एअरपोर्टला आहे आता आपण. तर आता सध्या आपण एअरपोर्टला आहे आणि आता वाजले 3:40. आपण जी स्वारगेटला छोटी ट्रिप बुधवारपेठला छोटी ट्रिप ड्रॉप केली होती, त्यावेळेला स्वारगेटवरनं ट्रिप लागली निगडीला ड्रॉप करायचं, निगडी चौकात. तर 23 किलोमीटरचे आपल्याला 323 रुपये दिले. आणि मग तिथनं आपल्याला पुणे एअरपोर्टची ट्रिप लागली निगडी चौकातनंच. तर त्याचे आपल्याला 26 किलोमीटरचे 494 रुपये दिलेत. कस्टमरला ड्रॉप केला आता आपण. आणि आपली गाडीची CNG 4 कांड्या फक्त कमी झाल्यात आणि आपली गाडी चालली आहे आता 89 किलोमीटर, 89.1. तर तुम्ही अंदाज या ॲव्हरेज किती दिलं असेल. आणि आपली अर्निंग आता झाली असेल 1200-1300 रुपयेच्या आसपास झाली असेल. आणि अजून आपल्याकडं अर्ध्या टाकीच्या वर CNG आहे, अर्ध्या टाकीच्यावर एकाने CNG आहे. तर ठीक आहे, बघूया अजून आपलं रनिंग किती होतं. या पूर्ण CNG आपला पूर्ण CNG संपल्यावर आपण घरी जाणार आहे, परत फिल करून काम नाही करणार आहे. ठीक आहे, तर बघूया आता पुढं कुठली ट्रिप लागते. तर एअरपोर्टवरून आपल्याला एक 6 किलोमीटरची ट्रिप भेटली. वडगाव स्टेला ड्रॉप करायची, 135 रुपये भेटले. त्यानंतर आपण एक रॅपिडोवरून ट्रिप घेतली वाघोलीला ड्रॉप करायची. वाघोलीला ड्रॉप केलं आहे, त्याचे आपल्याला 244 रुपये भेटलेत. पर किलोमीटर 17-17.5 रुपयांनी ट्रिप भेटली. ठीक आहे, रात्रीचा टाईम होता, ट्रिप लागत नव्हती. तर आता इथनं आपण वाघोलीला आलं. वाघोलीवरून स्वारगेटची ट्रिप लागली आहे. जाऊया कस्टमरला पिकअप करूया. ड्रॉप केल्यावर बघूया, मग मला पण थोडीफार झोप यायला लागली आहे, थांबूया नाही तर मग घरी जाऊया. बघूया ड्रॉप केलं. तर हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले 7:15. आपण काल रात्री 12:15 वाजता घरातून निघालेलो. CNG वगैरे फिल करून आपण काम स्टार्ट केलं. तर जी शेवटच्या ट्रिप आपण दोन ट्रिप कंप्लीट केल्या. वाघोलीवरनं जी आपल्याला स्वारगेटची लागलेली ती कंप्लीट केली. त्याची आपल्याला उबरकडनं होती 20 किलोमीटरचे 276. आणि परत स्वारगेटवर आपण घरची लोकेशन टाकलेली, तर डायरेक्ट चिंचवड लक्ष्मीनगर आलेलं. तर त्याचे आपल्याला 20 किलोमीटरचे 266 रुपये भेटलेत. ठीक आहे, या दोन्ही राईड आपण कंप्लीट केल्या आणि आता आलं आता घरी. आणि मग बघूया आता आपली ओव्हरऑल आपण म्हणजे टोटल 6 तास काम केलं आहे. 6 तास काम केलं आणि आपला CNG तुम्ही बघू शकता इथं 157 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि आपला CNG पण अजून 4 कांड्या आहेत, म्हणजे हाफ टाकी असेल. हाफ टाकीला म्हणजे टोटल समजा 45% आपली टाकी असेल अजून. रात्री जो फिल केलं तर आपण 723 रुपये काही समथिंग झालं होतं. म्हणजे आपला अजून याच्यात 400-450 किंवा 500चा पकडा राऊंड फिगर, 500चा CNG अजून बसेल. म्हणजे आपण रात्रभरात 450-500चा आपला CNG गेला. आणि आपल्या आजची इन्कम बघूया. तर मित्रांनो, जसं आपण रात्री बोललेलं की पूर्ण CNG संपेपर्यंत आपण काम करणार आहे, पण आपल्याला खरंच खूप झोप लागली. कारण काल आपण मॉर्निंग पण केली, त्यांनी नाईट पण केली आहे. तर फुल CNG तर आपण संपलू शकलो नाही सकाळपर्यंत, मला वाटलं संपल. पण आपले अजून 4 कांड्या आहेत, म्हणजे 45% टाकी अजून बाकी आहे. पण आपलं किलोमीटर 157 किलोमीटर आपली गाडी झाली. आणि आपली अर्निंग बघूया. टोटल उबरची
ट्रिपची अर्निंग झाली 1960 रुपये. त्यातनं मायनस करा 500 रुपये आपला CNG. 500 तर गेला असं 450 गेला असेल तरी राऊंड 500 करूया, तर टोटल 1460 रुपये झालेत. आपण सकाळी 6:15 वाजता चालू केलं तर आता 7:15 झालेत. आपण मध्ये नाश्त्यासाठी पण सगळा टाइम काढला तरी 6 तासात आपली चांगली अर्निंग झाली. 6 तासात आपले 1460 रुपये झालेत. तर ठीक आहे मित्रांनो, असं म्हणजे रात्री मोकळा रोड जेव्हा आपल्याला भेटतो आणि AC तर बिलकुल मी लावला नव्हता पूर्ण रात्रभरात आणि ट्रॅफिक वगैरे काही नसलं, त्यामुळं आपल्याला गाडीचं ॲव्हरेज खूप चांगलं भेटतं. वॅगनर तर भेटतंच, सगळ्यांना माहीत असेल आणि सगळ्यांना हे सुद्धा माहीत असेल. जेव्हा आपण रात्री घरी जाताना CNG फुल करून जातो तर रात्रभर गाडी अशी ठेवली तर वॅगनर मॉर्निंगला सर्वात वरची 1 किंवा 2 कांड्या कमी होतात. म्हणून मोस्टली तर मी रात्री असं CNG वगैरे भरून ठेवत नाही. मी डायरेक्ट ड्युटीला जाताना CNG भरतो आणि डायरेक्ट काम करतो, कारण त्या 2 कांड्या ते पण यूज व्हाव्या. जर कोणाला हे माहीत नसेल आणि त्यांच्याकडे वॅगनरी गाडी असेल त्यांनी नक्की ट्राय करा. रात्री घरी जाताना एकदा CNG फुल करा, सकाळी बघा तुमची 1 कांडी तरी नक्की कमी असेल. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे आपली आजची रात्र इथंच संपते. तर भेटूया आपण 1-2 दिवसांनी. मला थोडा टाईम लागेल रूम शिफ्टिंगमुळं. तर जरी मी उद्या ड्युटीवर जातो तर नक्की जे काय अर्निंगचा अपडेट असेल तो नक्की व्हिडिओमध्ये अपडेट करेल. आणि माझ्या अशा डेली अर्निंग बघण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक द्या.